थोडा थोडा आवाज येतोय कारण की उद्या म्हणजे आता 12 वाजून गेले रात्रीचे, आता 12:30 वाजायला आले रात्रीचे, म्हणजे आजच आता सकाळ होईल तेव्हा आजोबांचा पितृपक्ष आहे. म्हणजे त्यांना किती महिने झाले? मार्च मध्ये ना, मार्च ते एप्रिल, 1 मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, बहुतेक 5-6 महिने होऊन गेले. आता उद्या पितृपक्ष आहे, तर त्याची तयारी इकडं आता चालू आहे. सगळ्या भाज्या वगैरे इथं कापतायत, सगळी तयारी करतायत. ताई आले आहेत बाजूला, सुजलची मम्मी आले आहेत अजून. ताई इथं करते आळू वड्याची तयारी. वाव, काय तर मला नाही माहिती ह्याच्यामध्ये कोकम टाकतात की नाही. ताई टाकते वाटतं, कोकमाचं पाणी घेते त्यात. काय पाहिजे आणि इथं कापा कोपी चालू. हा बघा, मी बोट काप उजव्या हाताचा दिसतोय, पण माझ्या डाव्या हाताच्या बोटाला म्हणजे चाकूने लसूण कापायला गेलं तेव्हा कट लागला, बोट चिरला डायरेक्ट. मग मी सोडून दिलं कापायचं. फक्त पाणी भरलं मी. आता बाकीची तयारी लोक करताय. यांच्यासाठी आता मी मस्त एक अद्रकवाली कडक चाय ठेवतो. बघा ताई, मम्मीने भांडी सगळे चकाचक घासून ठेवलेत. बघा माझं तोंड पण दिसतंय ह्याच्यामध्ये, कॅमेरा दिसतोय, एवढे चकाचक घासलेत. असं वाटतच नाही की उद्या पितृपक्ष म्हणून आजोबांचा, असं ते कोणता तरी फंक्शनच आहे घरामध्ये. ते चाय ठेवले, आता कढाईची वाट बघतोय. खरं मी ग्लास कधीचे आहेत? आता कामाला आले, अर्धे आतमध्येच राहिले. लय छोटे छोटे ते ग्लास. मला अशी कपे बघून एकच आठवण येते कामावरची. तिकडे पण अशा कपान मी चाय प्यायचं. रात्रीचे 1 वाजले, आता मी चाय पितो. बनले एव्हरेज. मस्त झाले चाय, थँक्यू. मला चाय बनवली तेव्हा भावनगरी खात होती, आता बघा बटर खाते चाय. एवढ्या रात्री पण खायला पाहिजे बटर आणि भावनगरी. मग काय, मी फक्त चाय पितो. तू भुक्कड आहेस पण दाखवत नाही व्हिडिओ मध्ये. नंतर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये, मी फक्त चाय पितो. रात्री 1 वाजता कोण बटर खातं? आता मोठे सोडून दिलं ते, आता डायटिंग वरती वाटतं. मी तर 3-3 कप पिली, मला एवढी चाय आवडली. हो रिअली? येस. काय पितेस ग म्हणजे कपा जमा करतेस? ते निशाची मम्मी किती सिरियस हो, ती मम्मीची मशरी. मम्मी आता चाय नाही पीत, उद्या सकाळी ती पियर टमरेल भरून चाय. टमरेल? टमरेल म्हणजे चिंपाट. टमरेल मच्छी शिजते आणि इथं ताईने चिकन पण बनवलंय. हे ताईने मिक्स केलंय आणि अक्काने फ्राय केलंय. वडी तिथं कवडे. ही कसली भाजी आहे माहिती नाही, पण मिक्स करून ठेवले. आज फ्रीज बघ किती चकाचक दिसतंय. बघा 3:35. हे लोक पण झोपतात सगळे. किती वाजता उठणार तुम्ही लोक? 5:30चा 5-5:30चा अलार्म लावला. ते लोक उठतील तेव्हा मी नंतरला उठणार. सध्या सर्वांना गुड नाईट. 3 hours later. भाशी लावून पडल्या मस्त. आणि इथं बघा ढगा भरलेत पूर्ण. सकाळी 1 hour later. भावाला विमान लय मोठा आहे. अरे तो विमान बघ ना किती मोठा आहे. मगाशी कॅप्चर झाला तेव्हा तो छोटा होता. याचा आवाज पण, पाऊस असला असता ना विमानाचा आवाज आला असता. तेच लय लांबडा आहे. 1000-1500 माणसाचा असेल बाबा. आता थोड्या वेळाने पूजेला बसणार आहेत, म्हणजे आमचे गाववाले बसणार आहेत. आमच्या फॅमिलीतले नसतात पण गावातलेच असतात, एकाच गावातले. कारण की फॅमिली मेंबर बसत नाही पूजेला असं बोलतात. कोणतरी गाववाला लागतं किंवा आजूबाजूवाला जोडपा लागतं, म्हणजे लग्न झालेले लोक लागतात.
त्या आमच्या गावचे लोक आहेत ना, गावचे दीपक दादा आणि त्यांचे बायको ते पूजेला. हां तर आता सगळे आलेत, म्हणजे मगाशीच आलेत. दोन्ही पण काकी आहेत, छोटी काकी, अजून एक छोटी काकी, 2 नंबरवाले काका, मोठी आत्या, नंतर छोटी आत्या, सगळे आलेत मगाशीच. जेवण वगैरे झाले. आता वळे ना ती खालची, म्हणजे आमची आजी आहे ना ती बनवते. सगळेजण उठलेत. मम्मी पप्पा सकाळी 5:30ला उठलेले तेव्हापासून. आता अर्धं जेवण ताईच्या इथं बनतं आहे, अर्धं जेवण आमच्या घरी बनतं आहे. मी भेटतो तुम्हाला थोड्याच वेळाने. मी चाललो आता आजीला आणायला. 3 hours later. इथे पूजाची तयारी चालू आहे आता. पूजा बिजा सर्व झाल्या, आता फक्त पाया पडायचे, त्यानंतर जेवण चालू करायचं. जेव्हा पूजा चालू होती तेव्हा मी नव्हतो घरात. माझं नुसतं खालीवर काम चालू होतं. खाली जावा, दुकानात जा. हां पूजेच्या टायमाला मी घरातच नव्हतो. सर्व सामान वगैरे आला खालून घरी द्या. नंतर तर बघा उचलून नेला तिथं. काय नेलं? पुरी नेली वाटतं. बिस्किट आहे का काय? तो बिस्किट आहे. गुड डे बिस्किट नेला. चाय सांगते खायचे ना बिस्किट. पहिलं मच्छी घेऊन गेले, परत मच्छी घेऊन गेले, आता बिस्किट. गुड डे होता, गुड डे. तो काय तिथं बसलाय. तीन पिढ्या येतात एक सांगते. माझा तिघांनी गेलं ना. हां त्यांना आवडतं ते. मच्छी कोणाला आवडत होती आपल्या आजोबाला. हां पण बाबांचे बाबा होते ना, त्यांना मच्छी जास्त आवडायची. मला माहिती आहे, मला आणून द्यायचे ना. काय त्याच्यावर आला तो त्याला लांब बघ, कॅमेरामध्ये पण दिसतो. हां आला येतोय. लाईट करायची त्याला आवडतच नाही. लांब ना सोडून नको. भात खाल्ला, पापड खाल्ला, ती हे खाल्लं काय खीर, डाळ भात खाते आता. डाळ भात दारू शेवटी घेतील. म्हणजे आपल्या आजोबा घेत नव्हते ना, मग ते नाही घेत. पण बाबा माझे पण पियायचं ना. पण 3 पिढ्या येणार आहेत ना. 3 पिढ्या लई राळभात खात आहे. बाबा खाते का आजोबा खाते. पंजोबा कोणतरी असतील बाबा. वडी नेली उचलून. आता दुसरं येईल ना. वडी नेली. दुसरं येणार. पहिलं गाईला दिलं, आता जेवण, आता झालं पवायला. काय करताय कचऱ्यावर काढवतात. ते काय तुम्ही फुलं टाकली तर ते ठेवलं आता. पहिलं काय इथंही लाईट येते. 3 hours later.
ते रुमाल काढा ना. आजी इकडे बघ. पप्पा थोडेसे हसा. काढला. हा हा इथे या, इथे या, इथे या. हा. आता पाहू शकतो व्हिडिओ चालेल. पहिला तुमचा काढतो असा. अशा आत्याच्या इथं बस. तू माझी सर जरा. हा आता दिसतंय. 3 hours later. मी खाली आलो मगाशी ताईच्या इथं. आत्ता उठलो झोपेतून. 4:30 वाजता झोपलो. आत्ता उठलो झोपेतून. भरपूर जास्त झोप आलेली. आणि हा मुलगा बघा इथं झोपलाय. पेपर चालू आहेत या मुलाचे तरी झोपलाय. उठ रे. अभ्यास कर अभ्यास. अंडी उकडत ठेवलेत बघा इकडं. आज सगळ्यांना आत्या आलेत तर त्यांना माझ्या हाताचा अंडा मसाला खायचा आहे. अंडी सगळ्यात जास्त कंटा अंडी सोडायलाच येतात. हे अंडी उकडलेत की नाही बरोबर? नाही बरोबर. हा अंडा मसाल्याची पूर्ण रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल मिनी व्हिडिओमध्ये. ऑलरेडी ब्लॉग आलेला आहे. मिनी ब्लॉग आलेला आहे. The next day. आज सकाळपासून लाईटी गेलेत. स्विच पण ऑन आहे आणि बघा लाईटच गेले. बटणं चालू आहे इथं लाईट गेली बघा. सध्या तर एरियाची लाईटच गेली वर्षानगरची. पूर्ण दुःख बाहेर पडले. काहीच दिसत नाही समोरचं.